नमस्कार मंडळीनो, ही जी घटना घडली आहे ही बीड जिल्ह्यामधील एका गावात घडली आहे. या गावात एक 28 वर्षीय अनिता नावाची तरुणी राहत होती आणि त्याच्या लग्नाला हे काही महिनेच झाले होते. अनिताच्या नवऱ्याचे नाव संजय होते. संजय हा नेव्हीमध्ये कामाला होता. नेव्हीत काम करत असल्यामुळे संजय हा वर्षातून एकदा दोनदा घरी यायचा अनिताला भेटण्यासाठी. मग संजय कामाला गेल्यानंतर अनिता ही सासू सासऱ्यासोबत एकटीच राहायची. आणि त्याचे जे सासरे होते ते एक निवृत्त शेतकरी होते आणि शेतकरी असल्यामुळे ते कुठलंही छोटं मोठं काम करून आपलं घर प्रपंच चालवायचे आणि त्याचबरोबर अनिताची पण काळजी घ्यायचे. अनिता घरी एकटी असल्यामुळे सासरा अनिताला म्हणायचा, "अनिता, तू एकटी नाहीये, मी तुझ्या सोबत आहे." आता सासऱ्याचे असे बोलणे ऐकून अनिता हसायची. अनिताला सासऱ्याचे प्रेम हे वडिलाप्रमाणे वाटायचे, पण सासऱ्याच्या मनात वेगळंच काहीतरी चालू होतं. सासरा दररोज अनिताच्या खोलीकडे लक्ष द्यायचा. त्याचे कान, त्याचे डोळे फक्त अनिताच्या खोलीकडे होते. त्या दिवशी संजयचा अनिताला फोन आला आणि संजय अनिताला म्हणाला की "अनिता, मी 6 महिने घरी येणार नाही." आता संजयचे असे बोलणे ऐकून अनिता उदास झाली. पण मात्र सासऱ्याने संजय आणि अनिताचे बोलणे ऐकले. मग सासरा अनिताच्या खोलीत गेला आणि तिला म्हणाला, "अनिता बाळ, काय झालं?" तेव्हा अनिताने सगळ्या गोष्टी सासऱ्याला सांगितल्या. मग सासरा अनिताला म्हणाला, "अनिता, संजय तुझ्या शेजारी नाही म्हणून काय झालं? मी आहे ना तुझ्या शेजारी. मी तुझी काळजी घेईन." मग सासरा अनिताला धीर दे तिच्या खांद्यावर हात ठेवतो. आता अनिताला सासराचा हात तिच्या खांद्यावर असताना हे थोडं वेगळं वाटलं, पण तिने सासऱ्याचा हात खांद्यावरून काढला नाही. मग सासऱ्याचे धीर दिवसेंदिवस वाढत गेले. तो अनिताच्या खोलीत जायचा आणि तिच्या कमरेला स्पर्श करायचा आणि तिला म्हणायचा, "अनिता, तू खूप सुंदर आहेस हे संजयला कळत नाही." आता अनिताला समजलं की सासऱ्याची नियत चांगली नाही. सासऱ्याच्या मनात वेगळंच काहीतरी चालू आहे. मग अनिताने ठरवलं की सासऱ्याचे कारनामे हे सासूंना सांगितले पाहिजे. अनिताची सासू शांताबाई ही आजारी असल्यामुळे घराच्या एका कोपऱ्यात झोपून राहायची. आता अनिताला वाटले की सासू आजारी आहे तेव्हा तिला सांगणं हे बरे नाही. कशाला उगाच तिला त्रास द्यायचा. मग अनिताने आपल्या नवऱ्याला म्हणजे संजयला फोन केला. मग अनिता संजयला म्हणाली, "अहो, तुमचे वडील माझ्यासोबत विचित्र वागत आहे. त्यांना तुम्ही समजून सांगा." तेव्हा अनिताचा नवरा संजय तिला म्हणाला, "अगं बाबा तसे नाहीये, ते तुझ्या भल्यासाठी बोलत असतील." असे बोलून अनिताच्या नवऱ्याने फोन ठेवून दिला. रविवारचा तो दिवस होता. रात्रीचे 12 वाजले होते आणि त्या दिवशी बाहेर जोरदार पाऊस पडत होता. त्या रात्री अनिता खोलीत एकटीच होती आणि सासऱ्याची नजर ही अनिताच्या खोलीकडे होती. त्या दिवशी खूप जोरदार पाऊस पडत असल्यामुळे सासऱ्याने विचार केला की आता आपण अनिताच्या खोलीत जायचं आणि तिचा भोग घ्यायचा. मग सासरा हा अनिताच्या खोलीकडे गेला आणि अनिताचे दार सासऱ्याने थोठवले आणि अनिताला म्हणाला, "अनिता, दार उघड, मी तुझा नवरा संजय आहे." आता अनिताला वाटलं की माझा नवरा संजय आलेला आहे, त्यामुळे अनिताने दार उघडलं. मग सासरा हा अनिताच्या खोलीत गेला आणि अनिताला थोडं बाजूला ढकललं आणि घराचा दरवाजा आतून लावून घेतला. मग सासऱ्याने अनितासोबत जबरदस्ती करायला सुरुवात केली. मग अनिताने आरडाओरड करायला सुरुवात केली. पण बाहेर पाऊस पडत असल्यामुळे अनिताचा आवाज कोणीही बाहेर ऐकला नाही आणि तिची मदत करायला कोणीही बाहेरून आलं नाही. मग अनिता सासऱ्याला म्हणाली, "तुम्ही जे हे करत आहात ते चुकीचे आहे." मग सासऱ्याने अनिताला मिठी मारली आणि तिच्यासोबत नको ते कृत्य केलं. मग सर्व गोष्टी करून झाल्यानंतर सासऱ्याने अनिताला धमकी दिली की आपल्याविषयी जर तू कोणाला सांगितलं तर तुझ्या नवऱ्याची नोकरी जाईल. मग काही महिने सासरा हा तिच्यासोबत असंच कृत्य करत राहिला. सासरा हा दररोज तिच्या खोलीत जायचा आणि तिच्यासोबत संबंध ठेवायचा आणि बिचारी अनिता अशीच पडून आपलं दुःख सहन करू लागली. मग काही काळानंतर अनिताची तब्येत बिघडू लागली. अनिताला उलट्या होत होत्या, ती बेशुद्ध पडत होती, त्यामुळे ती डॉक्टरांकडे गेली. मग डॉक्टरांनी अनिताला सांगितलं की तुम्ही गर्भवती आहात. आता अनिताला समजलं की हे सासऱ्याचेच अपत्य आहे. सासूंना समजलं की हे सासऱ्याचेच कारनामे असावे, पण सासऱ्याने शांताबाईची समजूत घालून दिली. सासरा तिला म्हणाला की जेव्हा संजय सुट्टीमध्ये आलेला होता तेव्हा हे घडलं असेल. मग शांताबाईंना ह्या गोष्टी पटल्या. मग काही काळानंतर अनिताला बाळ झालं
आणि मग संजयला कोणीतरी फोन केला आणि त्याला सांगितलं, "अरे संजय, तू बाबा होणार आहे, तू घरी निघून ये." मग संजयने काही दिवसांची सुट्टी काढली आणि तो घरी आला. तो आपल्या बाळाला आणि अनिताला भेटला. पण मात्र अनिताच्या चेहऱ्यावर निराशा होती. ही काही संजयला दिसत नव्हती. काही दिवस झाल्यानंतर संजयला कळालं, की अनिता खूप शांत राहत आहे, खूप निराश आहे. तेव्हा संजय अनिताला म्हणाला, "अनिता, मी तुला बघत आहे. तू खूप उदास आहे, शांत आहे. काय झालं?" तेव्हा अनिताने रडत-रडत संजयला सर्व गोष्टी सांगितल्या. अनिता संजयला म्हणाली, "जेव्हा तुम्ही इथे घरी नव्हते, तेव्हा तुमच्या वडिलांनी माझ्यासोबत नको ते कृत्य केलं आणि हा प्रकार घडून आणला." अनिताचे असे बोलणे ऐकून संजयचा राग हा अनावर आला. मग संजय आपल्या वडिलांच्या खोलीत गेला आणि वडिलांना म्हणाला, "बाबा, तुम्ही हे काय केलं?" मग सासरा संजयला म्हणाला, "अरे, तू इथे नव्हता तेव्हा मी अनिताची काळजी घेत होतो. त्यात मी वाईट काय केले?" सासरचे असे बोलणे ऐकून संजय हा संतापला. त्याने आपल्या वडिलांना मारायला सुरुवात केली आणि त्याला खूप मारले. मग त्याच्या वडिलांनी त्याच्यावर पोलीस कंप्लेंट केली. मग पोलीस आले आणि संजयला अटक केली. आता अनिता ही एकटी पडली होती आणि त्याने ठरवले, की ह्या घरात मला राहायचे नाही. तिने आपल्या बाळाला उचललं आणि घराच्या बाहेर निघणारच तेवढ्यात सासऱ्याने तिला अडवलं. सासरा तिला म्हणाला, "अनिता, तू माझी आहे, तुला मी कुठेही जाऊन देणार नाही." असे बोलून सासऱ्याने अनिताला परत मिठी मारली. मग अनिताने त्याला मारायला सुरुवात केली. पण सासरा तिला आवरत नव्हता. मग आता अनिताला हा अत्याचार सहन होत नव्हता. अनिताने खोलीमधील एक चाकू घेतला आणि त्या चाकूने सासऱ्यावर वार केला आणि वार खूप मोठा झाल्यामुळे सासरा हा जमिनीवर तेथेच पडला. मग अनिता तेथून पळून गेली. मग काही वेळानंतर तेथे पोलीस आले. पोलिसांनी सासऱ्याला बघितलं आणि अखेरच्या श्वासात सासऱ्याने सांगितलं, की अनिताने मला मारलं आहे आणि ती पळून गेली आहे. मग पोलिसांनी अनिताचा शोध घ्यायला सुरुवात केली. मग काही दिवसांनी पोलिसांनी अनिताला पकडलं आणि तिला अटक केली. मंडळींनो, सध्या या प्रकरणाचा तपास पोलीस खोलवर करत आहे. मंडळींनो, सासरा हा वडिलाप्रमाणे असतो, पण तोच सासरा हा रक्षक म्हणून भक्षक बनला तर त्याचे परिणाम काय होऊ शकतात हे आजच्या घटनेमुळे तुम्हाला समजलं असेल. या घटनेचा उद्देश कुणाच्या भावना दुखवणं किंवा अश्लीलतेचा प्रसार करणं हे नाही. जे समाजात घडतंय तेच आम्ही सांगण्याचा प्रयत्न करत आहोत. या घटनेबद्दल मंडळींनो तुमची काय प्रतिक्रिया आहे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि हो, अशा सत्य घटना बघण्यासाठी या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. तर चला मंडळी, मी भेटतो तुम्हाला एका नवीन घटनेमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.